मेष राशीच्या मंडळींनी श्रावण सोमवारी शिवपिंडीवर लाल फुले मसूर डाळ अर्पण करण्याची पारंपरिक पद्धत आहे। त्यानंतर शिवपिंडीला जलाभिषेक करून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। आता आपण वृषभ रास पाहूया। वृषभ राशीचे राशी स्वामी शुक्र आहेत। तर या राशीच्या मंडळींनी श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर पांढरे चंदन, दूध आणि पांढरी फुलं अर्पण करायची आहेत। आता मिथुन राशीचे स्वामी बुध आहेत। त्याच्यामुळे श्रावणी सोमवारी हिरवे मूग आणि जल अर्पण करून शिव उपासना करायची आहे। त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा अवश्य जप करा। आता कर्क राशीचे स्वामी चंद्र आहेत। त्याच्यामुळे कर्क राशीच्या मंडळींनी श्रावण सोमवारी दुधामध्ये थोडी खडीसाखर मिसळून त्याचा अभिषेक शिवपिंडीवर करायचा आहे। त्याच्यानंतर पांढरे फूल भगवान शिवांना अर्पण करायचं आहे आणि मन शांत राहावं, मानसिक ताण कमी व्हावा, घरात सुख शांती राहावी म्हणून भगवान शिवांना प्रार्थनाही करायची आहे। सिंह राशीचे राशी स्वामी सूर्य आहेत आणि सिंह राशीच्या मंडळींनी श्रावणी सोमवारी गुळ मिसळलेल्या पाण्याने शिवपिंडीला अभिषेक करायचा आहे। त्यासोबत लाल फुले आणि बेलपत्र अर्पण करायचं आहे। आता कन्या राशीला जर आपण पाहिलं तर कन्या राशीचे राशी स्वामी बुध आहेत आणि कन्या राशीच्या मंडळींनी श्रावणी सोमवारी बेलपत्र आणि हिरवी फळे अर्पण करून भगवान शिवांची पूजा करायची आहे। आपल्या श्रद्धेनुसार आपण गणपतीचीही पूजा करू शकता आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। आता तुळ राशीचे राशी स्वामी शुक्र आहेत। श्रावणी सोमवारी भगवान शिवांना पांढरे चंदन, पांढरी फुले आणि दुधाचा अभिषेक करायचा आहे। त्याचप्रमाणे सुगंधी जल आहे किंवा त्याच्यात अत्तर घालून, पाण्यामध्ये अत्तर घालून सुद्धा ते अर्पण करू शकता। वृश्चिक रास जर पाहिली तर वृश्चिक राशीचे राशी स्वामी मंगळ आहेत। वृश्चिक राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारी पंचामृताचा पहिला अभिषेक करायचा, नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून लाल फुलं आणि मसूर अर्पण करू शकता। आता धनुराशीचे राशी स्वामी गुरु महाराज आहेत। त्याच्यामुळे धनुराशीच्या लोकांनी शिवपिंडीला पिवळी फुले अर्पण करू शकता आणि हळद किंवा केशरयुक्त दुधाचा अभिषेक नक्की करू शकता। मकर राशीला पाहिलं तर मकर राशीचे स्वामी शनी महाराज आहेत। त्यामुळे मकर राशीच्या मंडळींनी त्याच्यामुळे श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर गंगाजल अर्पण करू शकता आणि पारंपरिक ज्योतिषीय उपायांमध्ये काळे तीळ अर्पण करण्याचा सुद्धा उल्लेख आहे। त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप अवश्य करा। आता कुंभ राशीचे राशी स्वामी शनी महाराज आहेत। कुंभ राशीला सध्या 7.5चा काळ सुरू आहे। त्याच्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारी महादेवांची विशेष भक्ती करावी। शिवपिंडीवर जल अर्पण करून काळे तीळ अर्पण करू शकता आणि काही ज्योतिषीय उपायांमध्ये कच्च्या दुधामध्ये काळे तीळ मिसळून शिवपिंडीवर अभिषेक करण्याचाही उल्लेख केलेला आहे। आता शेवटची रास मीन राशीचे स्वामी गुरु महाराज आहेत आणि मीन राशीला सुद्धा 7.5 सुरू आहे। त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारी पिवळी फुले अर्पण करावी, केशर आणि दूध यांचा अभिषेक करू शकता।